म्हणूनच मी या निवडणुकीत उतरली आहे आणि मी निवडून येणारच. जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र. नमस्कार, माझा इंडिया न्यूज. आज आपल्यासोबत पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातून प्रभाग क्रमांक 32 मधून एक नव युवती या निवडणुकीच्या रणांगणात उतरलेली दिसत आहे. तर आज आपल्यासोबत ही नव युवती जवळपास हिचं वय आता 22 वर्षच आहे आणि ही अक्षरशः या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत अतिशय जोराने तिचं कामकाज चालू आहे. आज आपण याच उमेदवाराशी युवतीशी बातचीत करणार आहोत. पाहूयात नेमकं. ताई, तुम्ही आता या नगरसेविका पदासाठी इच्छुक आहात, काय सांगाल थोडक्यात तुमच्याबद्दल? नमस्ते सर्वांना. जय भीम, जय महाराष्ट्र, जय शिवराय. मी प्रणाली संतोष कसुरकाची. माझं शिक्षण MBA इन फायनान्समध्ये झाले आहे. वडिलांची समाजासाठी तळमळ पाहून वडिलांकडून हे राजकीय धडे मी घेत आले आहे. वडिलांच्या पावलावरती पाऊल ठेवून सध्या मी या निवडणुकीत उतरत आहे. ताई, तुम्हाला राजकारणामध्ये का यावं वाटलं, यामागचं नेमकं कारण काय? राजकारणात यावं वाटलं कारण तुम्ही कितीही उच्च शिक्षित, विद्याविभूषित असाल, परंतु सत्य असेल तरच काही बदल करता येतो. समाजाबद्दल कृतज्ञता ही कामाच्या स्वरूपाने करता येते आणि माझा जन्म देखील या मतदान प्रभागातच झालेला आहे. आपण आता बघतोय की भरपूर अशा तरुण मुली या राजकारणात निवडून येतात दिसत आहे, कारण त्या समाजाच्या काहीतरी विशिष्ट समस्या सोडवण्यासाठीच या राजकारणात आलेले आहेत. तसेच शाळकरी मुली, गृहिणी, बालवृद्ध, सुशिक्षित, बेरोजगार तरुण वर्ग, रोजगार समस्या, लाईट, पाणी अशा कितीही अडचणी डोळ्यासमोर आहेत. कामाच्या नावाखाली फक्त टेंडर घेऊन काम व्यवस्थित न करणं या अडचणी कमी करण्यासाठी राजकारणात यावं असं वाटतंय, म्हणून मी राजकारणात आले आहे. ताई, तुम्ही निवडून आला तर तुमच्या मतदारसंघात, प्रभागात नेमके काय बदल कराल? मला जनतेचा आशीर्वाद, रुपया नगराची सेवा करण्याची संधी दिली तर या संधीचं मी नक्कीच सोनं करेल. बचत गट महिलांसाठी पालिकेत येणारे फंड, त्या फंडच्या फंडातून लघु उद्योग निर्माण करण्यासाठी मी प्रयत्न करेन. महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी आर्थिकदृष्ट्या त्यांनी सक्षमी करून सुरक्षेच्या समस्या कशा सोडवतात येतील त्यासाठी मी महिलांसाठी दक्षता समिती केंद्र सुरू करेन. वेळोवेळी प्रभागातील जनतेच्या समस्या सोडवणे, त्याच्या सुखदुःखात मी आतापर्यंत आलेली आहे आणि इथून पुढेही राहीलच. माझ्या मतदारसंघातील जनता ही घराणेशाहीला कंटाळली आहे. घराणेशाहीची मजुरी, हुकुमशाही वाढली आहे आणि जनता या सगळ्याला आता अक्षरशः कंटाळलेली आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि इथल्या जनतेच्या समस्या सोडवल्या पाहिजेत, म्हणून मी माझं हे काम संविधानिकरित्या पार पाडणार आहे. माझ्या मतदारसंघातील जनता ही घराणेशाहीला कंटाळली आहे. घराणेशाहीची मजुरी, हुकुमशाही वाढली आहे आणि जनता या सगळ्यात आता फार कंटाळलेली आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि इथल्या जनतेच्या समस्या सोडविल्या पाहिजेत, म्हणून मी माझं हे काम संविधानिकरित्या पार पाडणार आहे. माझ्या मतदारसंघातील जनताच माझ्यासोबत आहे, म्हणूनच मी या निवडणुकीत उतरली आहे आणि मी निवडून येणारच. जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र.